तेव्हा मला वाटायचा की भारतीय जनता पक्षामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाही असल्यामुळे जनतेचा कौल घेऊनच पक्ष तिकीट देईल, तेव्हा मलाच उमेदवारी भेटेल। आणि ती जेव्हा कटली माझी तिकीट, त्या दिवशी मला असं वाटलं की भाजपमध्ये काम करणाऱ्याची इज्जत नाही, सन्मान होत नाही। चरण वाघमारेला पहिल्यांदा मी म्हटलो म्हणून भाजपमध्ये प्रवेश मिळाला, मात्र दुसऱ्यांदा त्यांनी भाजपसोबत विश्वासघात केला, भाजपात खंजीर खोपसलं। जिल्ह्यात चरण वाघमारेला यानंतर कोणी पार्टीत घेतलं तर सगळ्यात पहिले मी पक्षाचा राजीनामा देईन आणि माझ्यापेक्षा पक्षात कोणीही मोठा नाही। जर हा मोदीजीचा बाप असेल, पक्षातला सगळ्यात प्रमुख माणूस असेल, तर मी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली होती की जोपर्यंत परिणय फुके भारतीय जनता पक्षात आहे तोपर्यंत मी त्या पक्षात जाणार नाही। ते तर आता लोकसभेची तयारी करतात भाजपकडून, म्हणजे विधान परिषद मीच, साकोली मीच, मला बाळा काशीवारी नाही चाले, नाना पटोले चालत नाही, चरण वाघमारेची तिकीट काटायची, अवसरेची तिकीट काटायची आणि लोकसभेसाठी पुन्हा तयारी करायची। बिचारे लोकसभेमध्ये रमेश कुते तिकीट मागत आहे। म्हणत आहेत की यावर्षीचा मोदींचं आणि भाजपचं स्वप्न आहे की यावर्षी अबकी बार 400 पारचा त्यांचा नारा आहे। त्यांनी हे क्लिअर करावं परिणय फुकेनी की मी भंडारा गोंदिया लोकसभेची तिकीट मागितली आहे, मी यासाठी मागितली की सुनील मेंढेंनी काहीच काम केलं नाही आणि मोदीजीचे कामं भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात झाले नाही, हे क्लिअर करावं। म्हणजे हे जर तिकीट मागत असतील तर यांच्या मनामध्ये हे माहीत आहे की सुनील मेंढे निष्क्रिय आहे। तुम्ही घोषित करा सुनील मेंढेंना का निष्क्रिय खासदार आहे म्हणून आम्ही तिकीट मागत आहोत। चरण वाघमारे यांनी जर काँग्रेसमध्ये प्रवेश करून जर लोकसभा लढवली तर नक्कीच ते भाजपला कॉम्पिटिशन देऊ शकतात असे सर्वसामान्य लोक म्हणतात। पण लोकांचा आग्रह असेल आणि तुम्ही पूर्ण ताकदीने मदत करत असाल तर मी भाजपच्या विरोधात महाविकास आघाडीची लोकसभा लढायला तयार आहे। नाना पटोले बोलतात तुम्हाला की उभे व्हा किंवा तयारी सुरू? शरद पवारांचे लोक माझ्याकडे कॉन्टॅक्टमध्ये आहे, स्वतः जयंत पाटलांनी 2 वेळा माझ्याशी संपर्क साधला। त्यावेळेस आपण जिल्हा परिषदेमध्ये नाना पटोले यांच्यासोबत सत्ता स्थापन केली, त्यावेळी नाना पटोलेंनी आपल्याला खुल्ली ऑफर दिली होती की तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करा, परत काऊन नाही केली त्यावेळी? मग नाही, मला करायचं नव्हतं, त्यांच्यासोबत माझे विचार पडतात। जर आपण महाविकास आघाडीकडून उमेदवार असाल आणि जर समजा भाजपकडून परिणय फुके उमेदवार असतील तर ती निवडणूक कशी रंगेल? मोदीजीच्या नावानं कोणाला निवडून देतील का लोक? शेवटी मोदीजींना भेटायला जातात का लोक? लोकांना खासदार पाहिजे, आपल्या हक्काचा खासदार पाहिजे, लोकल पाहिजे। या मतदारसंघाचा इतिहास आहे, आजपर्यंत बाहेरचे जे उमेदवार मोठमोठे राहिले ते इथं निवडून नाही आले। जर परिणय फुके त्याचा रेकॉर्ड ब्रेक करणार नसतील तर त्याचे भाग्य समजायचे। की चरण वाघमारेकडे इथला पैसा कुठून आला की त्यांनी हॉटेल बनवलं, पेट्रोल पंप बनवलं। मी त्याला चॅलेंज केला आहे की माझी बॅलन्स शीट तपास, तुझ्याकडे सगळ्या यंत्रणा आहेत, ईडी आहे, CBI, इन्कम टॅक्स आहे, सगळी यायची सरकार आहे देशामध्ये। हे जसे बाकीच्यांवर नोटीस टाकतात त्यांच्या चौकशा करतात, माझी केली पाहिजे चौकशी। मी 2005 पासून इन्कम टॅक्स भरतो, हा मजूर आहे, याची लेबर सोसायटी आहे। भाजप हारेल, 100% हारेल। नमस्कार, मी संघर्ष हुकरे आणि आपण पाहतात आपला झकास मराठीच्या विशिष्ट बैठक। आजच्या बैठकीला पाहुणे आहेत तुमसर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आणि भारत राष्ट्र समितीचे नेते चरण वाघमारे साहेब। कशा प्रकारे त्यांची राजकारणात सुरुवात झाली आणि शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप आणि आता भारत राष्ट्र समिती कशा प्रकारे त्यांनी सुरुवातीपासून आतापर्यंतचे त्यांचा कार्यकाळ गेला, कशा प्रकारे त्यांनी लोकांची सेवा केली विविध पदांवर राहून आणि भविष्यात काय त्यांची इच्छा आहे, तुमसर विधानसभा किंवा भंडारा गोंदिया लोकसभामध्ये त्यांचे उमेदवार असू शकतात किंवा लोकसभा लढू शकतात अशी लोकांमध्ये चर्चा आहे। त्यामुळे सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण चरण वाघमारे साहेबांशी घेणार आहोत। साहेब, स्वागत आहे आपलं झकास मराठीवर। कशा प्रकारे गेलं आपलं बालपण किंवा आपण लहानपणीचं शिक्षण कसं झालं आणि मग हळूहळू आपण राजकारणात कसे आले? मुळात माझा मूळ गाव कांद्री, जामकांद्री, तिथे माझ्या 10वी पर्यंत शिक्षण, 9वी पर्यंत शिक्षण झाला। हां, जिल्हा परिषद नाही, प्राथमिक शाळेमध्ये मी 5वी पर्यंत 4थी पर्यंत शिकलो जिल्हा परिषदच्या आणि 8वी पर्यंत नवप्रभात हायस्कूलमध्ये शिकलो। 9वी आणि 10वी माझ्या जाममध्ये गेला, जाम जिल्हा परिषद हायस्कूल, आणि 11वी 12वी मी आंधळगावला शिकलो। त्याच्यानंतर BSc करिता मी JM पटेल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली आणि JM पटेल कॉलेजमध्ये मी सेकंड इयरला असताना, फर्स्ट इयर सेकंड इयरला असताना शिवसेनेमध्ये शिवसेना प्रणित विद्यार्थी सेनेत प्रवेश केला आणि मग विद्यार्थी सेना जेव्हा JM पटेल कॉलेजला निवडणुकीत उतरली तेव्हा मी ताकदीनं त्यांच्यासोबत होतो। 1993 साली मी अधिकृत शिवसेनेत प्रवेश केला आणि 93 ते 95 पर्यंत मी विद्यार्थी सेनेचा तालुका प्रमुख राहिलो मोहाडीच्या। त्यानंतर
95ला जेव्हा महाराष्ट्रामध्ये सरकार आली तेव्हा मी 96ला शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून काम केलं आणि तालुका म्हणून काम करताना 97ला मला पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून येण्याची संधी मिळाली आणि त्याच वेळी जेव्हा दोन्ही जिल्हे भंडारा आणि गोंदिया एकत्र होते तेव्हा मी पंचायत समितीचा सभापती झालो. जिल्ह्यातला शिवसेनेचा पहिला सभापती म्हणून माझी निवड त्यावेळी झाली. जेव्हा 98ला गोंदिया जिल्हा वेगळा झाला तेव्हा 2000 साली मी पहिली शिवसेनेचे जिल्हा परिषदची निवडणूक लढली. कांद्री जिल्हा परिषद क्षेत्रातून. तो क्षेत्र इतका मोठा होता की तिथून निवडणूक जिंकणं कठीण होता. काही राजकीय लोकांनी त्या काळच्या मी कॉम्पिटिटर विधानसभेचा होऊ नये म्हणून त्यांनी ती खेळली होती, पण ते जमलं नाही आणि मी फार मोठ्या मताधिक्याने त्यावेळी पहिली जिल्हा परिषद जिंकली. त्यापूर्वी एक आंधळगावला भांडेपुशी परिवारातल्या 4 लोकांची हत्या झाली होती आणि त्या 4 लोकांच्या हत्याचे जे आरोपी होते त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी एक मोठा मोर्चा काढला होता शिवसेनेचा आणि त्या मोर्चाला गालबोट लागले होते. त्याच्यात 2 आमचे शिवसैनिक मरण पावले होते. त्यावेळी तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री हे प्रत्यक्ष घटनास्थळावर आले. आम्ही दवाखान्यात होतो, पोलिसांच्या मारामध्ये आम्ही ॲडमिट झालेलो होतो आणि त्या पिरियडमध्ये त्यांनी आम्हाला दवाखान्यात भेट देऊन आमची ताकद वाढवली त्यावेळी. आणि 2000 साली जेव्हा पहिल्यांदा जिल्हा परिषदेची निवडणूक लढलो तेव्हा मनोहर जोशी माझ्या प्रचाराला आले होते. आणि 2005 पर्यंत मी जिल्हा परिषदेला कृषी आणि पशुसंवर्धन विभागाचा सभापती राहिले. 2003 साली मी शिवसेना काही अंतर्गत कलहामुळे सोडावं लागली मला आपसी भांडणामुळे आणि मग मी सेनेतून निवडून आल्यानंतरही मला राष्ट्रवादीनी त्यावेळी सपोर्ट करून सभापती बनवलं. 2005 पर्यंत मी जिल्हा परिषदेला कृषी आणि पशुसंवर्धन विभागाचा सभापती राहिले. 2004 साली अशी अडचण निर्माण झाली की त्यावेळी मोबाईल वगैरे बरोबर नव्हते आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच होतो. तेव्हा मला प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं होतं का तुला 2004ला आम्ही उमेदवारी देऊ. मला दिली नाही. नाना पंचपद बुधे यांना उमेदवारी तेव्हा दिली राष्ट्रवादीची आणि मग त्यांचा माझ्यावर विश्वास वाढत गेला की चरण वाघमारे आपलं काम करत नाही. तेव्हा मी तेव्हापर्यंत घरीच होतो. तेव्हा मला त्यांनी पक्षातून काढलं आणि मी जे आता आमदार आहेत तुमसर विधानसभा क्षेत्राचे राजू कारेमोरे ते बहुजन समाज पार्टीच्या चिन्हावर उभे होते. त्यांना मी शेवटच्या 2-3 दिवसात पूर्ण ताकदीने मदत केली. ते फार कमी मतांनी त्यावेळी हारले. 2005ला मी अपक्षच होतो आणि मी आंधळगाव क्षेत्रातून जिल्हा परिषदची निवडणूक लढली. तेव्हा माझ्या पॅनलमध्ये मी पूर्ण पॅनल लढवली होती. तेव्हा 3 जिल्हा परिषद सदस्य आम्ही आणि पंचायत समिती सदस्य असे आम्ही निवडून आणलो आणि पंचायत समितीत सत्तेत सहभागी झालो. 2009ला मी अपक्ष जिल्हा परिषद सदस्य असताना मी विदर्भ विकास परिषद दत्ता मेघे साहेबांची NGO म्हणून त्यांच्या संघटनेत काम केला आणि 2009 साली मी विधानसभेची निवडणूक लढवली अपक्ष. तेव्हा मला 37,000 मतं भेटले. मग त्याच्यानंतर मला भाजपचे लोक संपर्कात आले आणि त्यांनी मला प्रवेश दिला भारतीय जनता पक्षामध्ये 2010 साली. 2010ला मी प्रवेश केल्यानंतर 3ऱ्या जिल्हा परिषद क्षेत्रातून मला कार्यकर्त्यांची मागणी आली, लोकांची मागणी आली. पक्षाने माझ्या कांद्री सोडला, आंधळगाव सोडला आणि डोंगरगाव जिल्हा परिषद क्षेत्रातून मला निवडणूक लढायला तिकीट दिली. मी तिथूनही भरघोस मतांनी निवडून आलो आणि जिल्हा परिषदला मला अध्यक्ष बनायसाठी संधी आली होती, पण मी सिनियर नसल्यामुळे पक्षात मला ती संधी दिली नाही आणि शेवटी अर्थ व बांधकाम विभागाच्या सभापती म्हणून मी 2.5 वर्ष काम केले. पुन्हा 2.5 वर्षांनी मला पक्षाने निरोप दिला होता का जिल्हा परिषद तुमच्याशिवाय चालू शकणार नाही, तुम्ही पुन्हा उपाध्यक्ष बना. मी त्यांना सांगितलं होतं की मला विधानसभेची तयारी करायची आहे, मला वेळ पाहिजे, म्हणून मी जिल्हा परिषदेला सभापती बनत नाही. आणि मग तो पद नाकारला मी. तेव्हा अशी परिस्थिती निर्माण झाली होती की जिल्हा परिषदला सत्ता येईल की नाही याची शंका निर्माण झाली होती. आमचे काही लोक फुटले होते आणि त्या परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदला 2013 साली पुन्हा जेव्हा सत्ता आली त्याचे शिल्पकार म्हणून माझ्या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली, कारण मी 1-2 जिल्हा परिषद सदस्य फोडण्यात मला यश आलं होतं म्हणून भाजपची सत्ता त्यावेळी वाचली. मग 2014ला भारतीय जनता पक्षाने मला तिकीट दिली विधानसभेची. त्या तिकीटच्या वेळी बरेच लोक जुने माझ्या विरोधात तिकीट मागत होते. त्यांना तिकीट नाकारल्यामुळे आणि मला तिकीट मिळाल्यामुळे बरेच लोक विरोधात होते, पण तो विरोध झुगारून किंवा त्यांच्या मनात विरोध न ठेवता सगळ्यांना विश्वासात घेऊन मी ती निवडणूक जिंकलो.
बरं. आणि 2016ला जेव्हा नगर परिषदची निवडणूक लागली तेव्हा मी खुल्या मनाने, आता जे प्रदीप पडवळे माझ्या विरोधात भाजपकडून उभे होते 19ला, त्यांना पूर्ण ताकदीने मदत केली आणि मदत केल्यानंतर निवडून आले. बहुमतानं नगर परिषदमध्ये सत्ता आली. त्यानंतर 2019ला मला काही असं माहीत नव्हतं. मला एवढं माहीत होतं की भारतीय जनता पक्ष, त्यांचा नारा होता जनता के सन्मान में भाजपा मैदान में. मला असं वाटायचं की पब्लिकमध्ये जर माझं नाव आहे तर भाजप माझी तिकीट काटणार नाही, आणि म्हणून 19ला, आणि म्हणून मी दिल्ली मुंबईच्या भानगडीत कधी पडलो नाही. मी माझा मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघात लुटबूट केली नाही, कोणाच्या मतदारसंघात इंटरफेअर केलो नाही. पक्षाचे पूर्ण कार्यक्रम राबवले, पूर्ण सतत कार्यक्रम पक्षाचे राबवलो. मला कधी मनातही शंका आली नव्हती की माझी तिकीट कपेल. पण ज्यावेळी ते कामगारांची किट वाटताना माझा कुठलाही त्याच्यामध्ये संबंध नसताना एका पोलीस अधिकारीसोबत, महिला पोलीस अधिकारी, API सहाय्यक पोलीस अधिकारी, 16 सप्टेंबर 2019ला जेव्हा आमच्या शहर अध्यक्ष होते अनिल जिपकाठे, त्यांच्यासोबत काहीच विषय नाही, फक्त तोंडी बोलणी झाली, बाचाबाची झाली. एक महिला त्या ठिकाणी आली होती, ती प्रेग्नंट होती. त्या महिलेला त्या पोलीस मॅडमनी विचारलं की तू ही पेटी कशी नेशील, तू प्रेग्नंट आहे. तेव्हा त्या अनिल जिपकाठेने एवढंच सांगितलं आमच्या की मॅडम तुम्ही तुमच्या गाडीत सोडून द्याल. असा मजाकीचा भाग होता तो. तर ती मॅडम त्याच्यावर चिडली आणि यांची बाचाबाची सुरू असताना मला कोणीतरी सांगत आला की भाऊ तुम्ही या. मग मी तिला समजवलं आणि त्यांना समजवलं, विषय तिथंच संपला. संपल्यानंतर 3 दिवसांनी मी सुरेश भट सभागृहामध्ये पार्टीच्या कार्यक्रमात उपस्थित होतो. 18 सप्टेंबरला आपल्या विरुद्ध. 18 सप्टेंबरला मी जेव्हा पार्टीच्या कार्यक्रमात उपस्थित होतो तेव्हा मला फोन आला की तुमच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. मी तिथूनच निघालो आणि पोलीस स्टेशनमध्ये गेलो की माझ्यावर गुन्हा दाखल असेल, मी जर दोषी असेल तुम्ही लवकर तपास करा, मला अटक करा. त्या दिवशी त्यांनी मला अटक केली नाही. त्यांनी बऱ्याच लोकांचे स्टेटमेंट घेतले, माझ्या विरोधात कोणाचे स्टेटमेंट नव्हते ॲक्च्युली. आणि शेवटी त्याच्यानंतर मला माहीत झालं की आता आपली तिकीट काढण्यासाठी हा षडयंत्र आहे. आणि जेव्हा मला पोलिसांनी बयान घेण्यासाठी बोलावलं आणि अटक केली तेव्हा कन्फर्म झाला की काहीतरी आपल्या तिकीटला नुकसान होऊ शकते. पण तरीही मी असं ठरवलं होतं की मी जेलमधून राहूनच इलेक्शन लढीन. आणि जेलमध्ये असताना मी फॉर्म पण सबमिट केला होता. फॉर्म सबमिट केल्यानंतर किती दिवस आपण जेलमध्ये राहिले? 6 दिवस. 6 दिवस. फॉर्म सबमिट केल्यानंतर मला निरोप आला देवेंद्र फडणवीसांकडून की चरण तू जमानत घेऊन टाक. मला असं वाटलं की हे लोक मला तिकीट देतील, यांचा मान ठेवला पाहिजे, म्हणून मी जामीन घेतला आणि बाहेर निघालो. बाहेर निघाल्यानंतर मला हेच माहीत होतं की तिकीट माझी पक्की आहे. मी शेवटच्या दिवसापर्यंत 4 ऑक्टोबरपर्यंत मी पक्षाचं काम केला. आणि जेव्हा 4 ऑक्टोबरला सगळ्यात शेवटी तुमसर विधानसभा क्षेत्राची तिकीट जाहीर झाली तेव्हा मी फॉर्म भरायची तयारी केली होती भाजपच्या नावानं, आणि शेवटी मला अपक्ष फॉर्म भरावा लागला. कसं वाटलं जेव्हा आपण 5 वर्ष आपण भाजपमध्ये काम केलं, आमदार असताना आपण लोकांची सेवा केली, मात्र पुन्हा ज्यावेळी संधी द्यायची वेळ आली त्याचवेळी पक्षाने तुमच्यासोबत? मी तेच सांगितलं की माझ्या पक्षावर इतका विश्वास होता, मी भारतीय जनता पक्षावर खूप प्रेम करत होतो आणि तेच नारे लोकांना सांगत होतो. म्हणजे जनता के सन्मान में भाजपा मैदान में हा जो माझा घोषवाक्य म्हणजे माझा नव्हता, तो पक्षाचा होता. तेव्हा मला वाटायचा की भारतीय जनता पक्षामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाही असल्यामुळे जनतेच्या कोल घेऊनच पक्ष तिकीट देईल तेव्हा मलाच उमेदवारी भेटेल. आणि ती जेव्हा कटली माझी तिकीट त्या दिवशी मला असं वाटलं की भाजपमध्ये काम करणाऱ्याची इज्जत नाही, सन्मान होत नाही, ही वस्तुस्थिती मला दिसून आली आणि मी अपक्ष फॉर्म भरण्याचा निर्णय घेतला. सुद्धा आपण भाजपवर प्रेम करता का किंवा लोकशाही त्याच्यात आहे असं वाटतं? मी तरीही निवडणुकीच्या दरम्यान मला जे चित्र दिसत होते 2019च्या मी प्रचार करत असताना माझ्या मागे जो कोल होता जनतेचा, तर मी शेवटच्या जेव्हा देवेंद्र फडणवीसांची सभा लागली तुमसरला तेव्हा मी त्यांना एक मेसेज टाकला होता. त्यांची यात्रा आली होती, मला तुमच्याशी बोलायचं नाही. ती यात्रा आधी आली होती, पण निवडणुकीत प्रदीप पडवळीच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस जेव्हा येऊन राहिले होते तर 2 दिवसाच्या पूर्वी मी त्यांना एक मेसेज टाकला की साहेब मला तुमच्याशी बोलायचं आहे. म्हणजे मी भाजपच्या विरोधात बोलत नव्हतो, मोदी साहेबांच्या विरोधात बोलत नव्हतो, इतका प्रेम त्या पक्षात मी अपक्ष निवडणूक लढत असताना होता माझा. आणि शेवटी मला रात्री 10 वाजेच्या नंतर देवेंद्र फडणवीसनी फोन केला. फोन केल्यानंतर
त्यांनी विचारलं चरण कशाकरता मेसेज टाकला. साहेब म्हटलं मला तुमच्याशी बोलायचं आहे, तुमचा पाठिंबा नाही पाहिजे, पण मी 100% विधानसभेची निवडणूक जिंकून राहिलो. बरं. तुमचा माणूस जमानतही वाचवू शकणार नाही. तुम्ही जी सभा ठेवली आहे ती सभा घेऊ नका, मी जिंकल्यानंतर तुमच्यासोबत राहीन. बरं. एवढं त्यांना सांगितलं. असं शक्य नाही म्हणे, मी प्रयत्न करतो म्हणे. बरं. तरी ते प्रचारामध्ये प्रदीप पडवळीचे आले. आले. शेवटी त्याची जमानत वाचू शकली नाही. मी दाखवून दिलं, सिद्ध करून दिलं की त्याची जमानत जप्त झाली. पण त्याच्यानंतर त्यांना असं माहीत झालं की मी शिवसेनेच्या बाजून जाणार आहे. हा पक्ष किती दिवस राहायचा. हारल्यानंतर मग मी सेना भवनमध्ये पण गेलो होतो माझ्या जुन्या पक्षामध्ये. आणि सेना भवनमध्ये माझी जवळपास खूप चर्चा झाली. आपल्या बावनकुळे साहेबांना माहीत झालं बरं की मी तिथं गेलो आहे. त्यांनी मला फोन केला की चरण तू जाऊ नको, माझी देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा झालेली आहे, ते तुला पुन्हा परत घेतील. मी त्यांचा मान ठेवला आणि मुंबईवरून येताना नागपूरला उतरल्याबरोबर चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या घरी गेलो. बरं. आणि बावनकुळे साहेबांनी स्वतः तिकीट कटल्याची व्यथा सांगितली. सांगता सांगता ते खूप रडत होते. बरं. आणि मला त्यांनी सांगितलं की माझी फडणवीस साहेबांसोबत चर्चा झाली आहे, तुला पूर्ण पक्षामध्ये घेतील. मी त्यांचा मान ठेवला आणि माझी पक्षात घेण्याची तयारी पक्षात सुरू केली. माझा जेव्हा निलंबन रद्द झालं, मी पहिला माणूस आहे, मला पक्षात घेण्याचा विषय नाही, माझा निलंबन रद्द केला. अच्छा. म्हणजे मी पक्षात कायम राहिलो. मला खुशी वाटली की चला पक्षाने माझ्या जनतेचा मान ठेवला, ज्यांनी मला घर वापसी झाली. घर वापसी झाली आणि मान ठेवला आणि मी पुन्हा पक्षाच्या कामात लागलो. तेव्हा मला माझ्यासोबत जी चर्चा झाली होती तेव्हा सांगण्यात आलं होतं की तुमसर विधानसभेमध्ये आम्ही कुठेही इंटरफेअर करणार नाही, तुम्ही जे निर्णय घ्याल ते पक्षाला मान्य राहील. ह्या सगळ्या घटनाक्रमावर माजी पालकमंत्री परिणय फुके एका भाषणामध्ये म्हणाले की चरण वाघमारेला पहिल्यांदा मी म्हटलो म्हणून भाजपमध्ये प्रवेश मिळाला, मात्र दुसऱ्यांदा त्यांनी भाजपसोबत विश्वासघात केला, भाजपात खंजीर खोपसलं. जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना माहीत आहे, दोन्ही जिल्ह्यातल्या. पहिल्यांदा मी परिणय फुकेला ओळखलो. मी पहिला व्यक्ती आहे की परिणय फुकेची ओळख मला झाली ज्या दिवशी माझ्यावर तुमसर नगर परिषदमध्ये एका ग्राउंडच्या संबंधात देवेंद्र फडणवीसची सभा होती. तिथं तयारीसाठी त्या ग्राउंडवर गेलो होतो संताजीच्या. कोणत्या वर्षीची गोष्ट असेल? 2016 साली. 16ला तुम्ही त्यांना पहिल्यांदा ओळखलं? हां, पहिला व्यक्ती आहे मी. तो किती कसा आहे त्याची ओळख झाली. आज जिल्ह्यातले सारे लोक त्याच्या विरोधात भाजपचेच बोलत आहेत. तेव्हा मी एकटाच बोलत होतो. जेव्हा माझ्यावर एका व्यक्तीने हल्ला केला होता तेव्हा या परिणय फुकेला तो भेटायला गेला होता. त्याच दिवशी माझी ओळख झाली, याची ओळख झाली की हा माणूस आपल्या दुश्मनाला जवळ करत आहे. तेव्हापासून मी याच्यापासून सतर्क झालेलो होतो. तो जर म्हणत असेल का मी मंजुरी दिली म्हणून पक्षात घेतला, तर दुसरा स्टेटमेंट त्याचा असा आहे, जेव्हा भाजपच्या कार्यालयाच्या तो उद्घाटनाला आला होता मला काढल्यानंतर तुमसरला, त्यांनी एक स्टेटमेंट केला होता की चरण वाघमारेला यानंतर कोणी पार्टीत घेतलं तर सगळ्यात पहिले मी पक्षाचा राजीनामा देईन आणि माझ्यापेक्षा पक्षात कोणीही मोठा नाही. जर हा मोदीजीचा बाप असेल, पक्षातला सगळ्यात प्रमुख माणूस असेल, तर मी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली होती की जोपर्यंत परिणय फुके भारतीय जनता पक्षात आहे तोपर्यंत मी त्या पक्षात जाणार नाही. आणि त्या स्टेटमेंटवर मी अजूनही कायम आहे. ते तर आता लोकसभेची तयारी करतायत भाजपकडून. चांगली गोष्ट आहे. आम्ही कुठं नाही म्हटलं. ते भाजपचा विषय आहे. जनता दाखवेल त्यांना, हिशोब देईल त्यांना. तो निष्ठावान होता भाजपचा का मी होतो? तो अपक्ष नगरसेवक असताना त्याला इथं उमेदवारी दिली देवेंद्र फडणवीसांनी. तो काही भाजपचा नव्हता. BJPच्या नगरसेवकाला त्यांनी हरवलं होतं नागपूरमध्ये. मी त्याच्या चुनाव प्रमुख होतो. नानाभाऊचे मोठमोठे बॅनर लावले होते त्यांनी, माझ्या विजयाचा शिल्पकार नानाभाऊ पटवले म्हणून. त्याला तू जर बाप मानत होतास तर त्याच्या विरोधात तू निवडणूक लढलास. आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे विधान परिषद मीच, साकोली मीच, मला बाळा काशीवारही नाही चाले, नाना पटोले चालत नाही, चरण वाघमारेची तिकीट काटायची, अवसरेची तिकीट काटायची आणि लोकसभेसाठी पुन्हा तयारी करायची. बिचारे लोकसभेमध्ये रमेश कुते तिकीट मागत आहे, तिकडे विजय शिवणकर मागत आहे, सुनील मेंढे करंट खासदार आहे ते तिकीट मागत आहे. म्हणजे त्यांच्यासोबत दुश्मनी. मग कधी काटोलमध्ये नाव येते, कधी नागपूरमध्ये नाव येते. म्हणजे मोदीजीपेक्षा मोठा नेता जर झाला असेल तर यांनी भाजप आपल्या हातात घेऊन टाकावी. भाजप त्याच्यावर नक्कीच प्रेम करते. हे दिसून आला की तो कुठल्याही मतदारसंघात भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये इंटरफेअर करतो आणि स्वतःला नेता समजतो दोन्ही जिल्ह्याच्या. आम्ही कधी 5 वर्षातून 2 निवडणुका लढल्या नाही. आम्ही 5 वर्षात आजपर्यंतच्या इतिहासात एकच निवडणूक लढली आहे. म्हणून आमचा इतका विरोध नाही आहे. तुम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये जर इंटरफेअर करणार असाल, हा चालत नाही तो पाहिजे, तो नाही चालत हा पाहिजे, हे जे भाषा तुमची झालेली आहे याच्या अर्थ पक्ष तुमच्या इशाऱ्याने चालते. म्हणजे भाजपामध्ये जी लोकशाही आहे
ही जे आम्ही पाहत होतो आज नाही आहे बिलकुल. भाजपमध्ये परिणय फुकीची झालेली आहे भंडारा गोंदिया जिल्ह्याची. ते तर म्हणत आहेत की यावर्षी जसं मोदींचं आणि भाजपचं स्वप्न आहे की यावर्षी अब की बार 400 पारचा त्यांचा नारा आहे. त्यांनी हे क्लिअर करावं परिणय फुकेनी की मी भंडारा गोंदिया लोकसभेची तिकीट मागितली आहे. मी यासाठी मागितली की सुनील मेंढेंनी काहीच काम केलं नाही आणि मोदीजीचे कामं भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात झाले नाही, हे क्लिअर करावं. म्हणजे हे जर तिकीट मागत असतील तर यांच्या मनामध्ये हे माहीत आहे की सुनील मेंढे निष्क्रिय आहे. तुम्ही घोषित करा सुनील मेंढेंना का हा निष्क्रिय खासदार आहे म्हणून आम्ही तिकीट मागत आहोत. याच्या विरोधात विधान परिषदची तिकीट कोणी मागितली का आजपर्यंत? हा विधान परिषदच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा आमदार होता. यांच्या विरोधात तिकीट मागतली का कोणी? तुम्ही करंटमध्ये जर चांगले काम करत असाल तर तुमच्या विरोधात तिकीट मागायचा विषयच नाही. ज्याची जमानत जप्त झाली त्याला तुम्ही तिकीट दिली माझ्या विरोधात, माझी तिकीट काढून. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी तुम्ही शिवसेनेच्या विरोधात युती असताना अपक्ष कॅन्डिडेट लढवले, त्यांना मदत केली आणि मी तुम्हाला पाठिंबा मागत होतो, तुम्हाला यांनी पाठिंबा दिला नाही. तेव्हापर्यंत माझा प्रेम होता, मी अपक्षही राहिलो तरी भाजपवर. माझ्या चुकला का? सुनील मेंढेंनी कसं काम केलं 5 वर्षात? सुनील मेंढेंनी चांगले काम केले असते, दुसरे तिकीट मागणारे तयार झाले नसते. ठीक आहे, तो आम्ही लोकांनी मोदीच्या नावानं सुनील मेंढेंना वोट दिला असेल, मान्य आहे मला, पण शेवटी आमच्या मतदारसंघाची वकिली करण्यासाठी आम्ही त्याला लोकसभेत पाठवला. खासदार झाल्यानंतर 3 वर्ष बिलकुल नगर परिषदचा नगराध्यक्षच राहिला, भंडाऱ्यापुरताच मर्यादित होता. आता दौरे सुरू केले, निवडणूक लढायची आहे म्हणून. हे तर झाली त्यांची गोष्ट. आता आपण जेव्हा लोकांमध्ये फिरतो, लोकांना विचारतो की बाबा ह्या वर्षी कोण लोकसभेचा उमेदवार भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातून राहील, तर भाजपकडे तर तुम्ही सांगितले असे 2-3 लोकांची नावं आहेत. भाजपमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे. मात्र महाविकास आघाडीकडे उमेदवार एक मोठा चेहरा लोकांना दिसत नाही. नाना पटोले यांचा एक मोठा चेहरा आहे, पण लोक म्हणत आहेत की नाना पटोले यांची इच्छा नाही आहे की लोकसभा लढायची. नाना पटोलेच्या नंतर ह्या भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात दुसरा महत्त्वाचा प्रसिद्ध चेहरा तो म्हणजे चरण वाघमारे यांचा चेहरा. आणि चरण वाघमारे यांनी जर काँग्रेसमध्ये प्रवेश करून जर लोकसभा लढवली तर नक्कीच ते भाजपला कॉम्पिटिशन देऊ शकतात असे सर्वसामान्य लोक म्हणतात. मी सांगू का, मी आपली तयारी आहे लोकसभा लढण्याची. मी अजूनही भारत राष्ट्र समितीमध्ये आहे, BRS मध्ये आहे. BRS मध्ये आहे. आणि तेलंगणाच्या निवडणुका झाल्यानंतर आमच्या पक्षाची सरकार त्या ठिकाणी हारली गेली. आणि त्यानंतर KCR साहेबांनी महाराष्ट्रातला काम बंद केल्यासारखी स्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये काम बंद झाल्यामुळे मी सध्या BRSचा कार्यकर्ता असलो तरी अपक्षसारखाच आहे. माझ्याकडे अनेक काँग्रेसचे लोकल पदाधिकारी आले, स्थानिक पदाधिकारी. त्यांनी सांगितलं की चरण भाऊ, नाना भाऊ इलेक्शन लढत नसेल तर तुम्ही लोकसभा लढा. मी त्यांना हे सांगितलं की माझी ती व्यवस्था नाही आहे, तयारी नाही आहे, पण लोकांचा आग्रह असेल आणि तुम्ही पूर्ण ताकदीने मदत करत असाल तर मी भाजपच्या विरोधात महाविकास आघाडीची लोकसभा लढायला तयार आहे. हे त्यांना सांगितलं. इथपर्यंत चर्चा झाल्या. काँग्रेसमधून सुद्धा महाविकास आघाडीत, ज्या महाविकास आघाडीची जो तिकीट ज्यांच्या कोट्यात जाईल 3 मध्ये त्यांच्या बाजूनं. बरं, मात्र ज्यावेळेस आपण जिल्हा परिषदेमध्ये नाना पटोले यांच्यासोबत सत्ता स्थापन केली त्यावेळी नाना पटोलेंनी आपल्याला खुल्ली ऑफर दिली होती की तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करा. आता काऊन नाही केली त्यावेळी? मग नाही, मला करायचं नव्हतं. त्यांच्यासोबत माझे विचार पडतात, बरोबर आहे, पण काही गोष्टी, काही मर्यादा होत्या. मला माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये कदाचित काँग्रेसचे जे लोक आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांची संमती झाली नसती माझ्या प्रवेशासाठी. बरं, म्हणून त्यांना आत्ताही सांगितलं आहे की मला तिकीट देताना तुम्ही हा विचार करा की तुमचे कोणी पदाधिकारी दुखावता कामा नये. मी कोण्या पदाधिकाऱ्यावर अतिक्रमण करायसाठी कुठल्या पक्षात जाणार नाही. मी अपक्ष राहिलेला बरा, माझ्यामुळे कोणाला त्रास होऊ नये. नाना पटोले बोलतात तुम्हाला की उभे व्हा किंवा तयारी सुरू करा? त्यांच्या लोकांनी सांगितलं. अजून त्यांच्याशी माझी डायरेक्ट मुलाखत झाली नाही. शरद पवारांसोबत? शरद पवारांचे लोक माझ्याकडे कॉन्टॅक्टमध्ये आहे. स्वतः जयंत पाटलांनी 2 वेळा माझ्याशी संपर्क साधला, जे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आहेत. म्हणजे तुमची तयारी फुल आहे? माझी तयारी विधानसभा लढायची फुल आहे. लोकसभेसाठी महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनं मला लढवण्यासाठी मदत करत असेल तर मी लोकसभा लढू शकतो. तयार आहात आपण? जर आपण महाविकास आघाडीकडून उमेदवार असाल आणि जर समजा भाजपकडून परिणय फुके उमेदवार असतील तर ती निवडणूक कशी रंगेल? ते आता जनता ठरवेल. जनतेची निवडणूक, जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची निवडणूक राहील. भाजपजवळ ED CBIचा खूप पैसा आहे.
जिल्ह्यामध्ये तुम्ही ओळखू ना, भंडारा जिल्ह्यात पालकमंत्री विजयकुमार गावित नाही आहेत, ते फक्त नाममात्र आहेत. जिल्ह्यामध्ये जे वसुली अभियान सुरू आहे ते कोणाकडून सुरू आहे तुम्ही ओळखा. प्रशासन कोणाच्या इशाऱ्याने चालते. पालकमंत्री नाममात्र आहे, झेंडा फडकण्यासाठी येतात. याच्यापूर्वी देवेंद्र फडणवीस पालकमंत्री होते, पण त्यांची पालकमंत्री ओळख नाही. जो लोकप्रतिनिधी नाही, कुठल्याही पदावर नाही, त्याला सरकारने पायलट गाडी दिलेली आहे. कुठली भीती आहे? मला याच परिणय फुकेंनी धमकी दिली, भाषणामध्ये सांगितलं की चरण वाघमारे माझ्या विरोधात बोलेल तर त्याला मारीन. स्टेटमेंट होता त्याचा. मी संरक्षण मागितलं, मला संरक्षण दिलं नाही. याला मारायची धमकी कोणी दिली? याला पायलट गाडी कशी आहे? कुठल्या पदावर आहे तो? या जिल्ह्यामध्ये माजी आमदार नाही आहेत. नाना पंचपुते माजी मंत्री आहेत, विलास शृंगार पवार माजी मंत्री आहेत, अनिल बावनकर माजी आमदार आहे, मधुकर कुकडे माजी खासदार आहे, माजी आमदार आहे. मी आहे माजी आमदार, बाळा काशीवार माजी आमदार आहे. आम्हाला संरक्षण का नाही? आम्ही लोकसेवा करत नाही, आम्ही जनतेत फिरत नाही. म्हणजे सत्तेच्या कशा पद्धतीने दुरुपयोग चालला हे जिल्ह्यातली जनता ओळखून आहे, दोन्ही जिल्ह्यातली. आणि पालकमंत्री म्हणून अनऑथराइज काम करून करते हे जिल्ह्यातल्या लोकांना माहीत आहे, अधिकाऱ्यांनाही माहीत आहे. माझ्या घरी अधिकारी भुके देऊन माझ्या वाढदिवसाला साजरा का करत नाही? जिल्ह्याच्या कलेक्टर परिणय फुकेचा वाढदिवस साजरा करायला जाते, कोणत्या पदावर आहे? म्हणजे अशा प्रकारे गोंदिया जिल्ह्यामधचं राजकारण सुरू आहे. गोंदिया भंडाऱ्यामध्ये अशा पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे. ही जनता या निवडणुकीत यांना जागा दाखवणार आहे. भाजप नक्की हरेल यावर्षी. भाजप हरेल, 100% हरेल. मोदीजीच्या नावानं कोणाला निवडून देतील का लोक? शेवटी मोदीजींना भेटायला जातात का लोक? लोकांना खासदार पाहिजे, आपल्या हक्काचा खासदार पाहिजे, लोकल पाहिजे. या मतदारसंघाचा इतिहास आहे. आजपर्यंत बाहेरचे जे उमेदवार मोठमोठे राहिले ते इथं निवडून नाही आले. जर परिणय फुके त्याच्या रेकॉर्ड ब्रेक करणार नसतील तर त्याचे भाग्य समजायचे. बरं, ते तर लाखणीला राहतात. ते म्हणतात मी कुठं नागपूर जाऊ, मी तर आता 8 वर्षापासून लाखणीला राहतो, मी लाखणीच्या आहो. खरं आहे, त्यांनी घर घेतला, खरं आहे, मान्य आहे. लोकांना माहीत आहे ना कुठला आहे. तुम्ही आले कुठून, पहिली निवडणूक लढले कुठून हे लोकांना माहीत नाही का? विसरले का लोक? भारतीय जनता पार्टीतून आपल्याला निष्क्रिय केल्याच्या नंतर आपण भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला. कसा विचार आला की आपण त्या पक्षात जावं? काही नाही, शेतकऱ्यांची पार्टी म्हणून ते पुढे आली आणि त्यांनी तेलंगणामध्ये शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना राबवल्या. मोदीजींनी शेतकऱ्यांना 6,000 रुपये दिले PM किसान योजनेचे. त्या राज्यामध्ये एकरी 10,000 रुपये देतात, कुठलीही अट नाही. ज्याच्याकडे 100 एकर जमीन असेल त्याला 10 लाख रुपये. इतकी सुंदर योजना त्यांनी राबवली. अनेक योजना शेतकऱ्यांच्या इतक्या लोकप्रिय झाल्या त्या राज्यामध्ये. ठीक आहे, दुर्दैवानं अँटी इन्कम्बन्सी असल्यामुळे त्यांची सरकार गेली, पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी जे काम केलं आहे, आज शेतीमध्ये उत्पादनात वाढ झाली, पण उत्पन्न घटला शेतकऱ्यांचा. बऱ्याच लोकांना हा समीकरण समजत नाही का उत्पादनात वाढ झाल्यावर उत्पन्न कसा घटू शकते, तर खर्च वाढले. दुर्दैवानं तिथं सरकार गेल्यामुळे आमच्या पक्षाने इथं काम थांबवलं असल्यामुळे आज आम्ही खुले आहोत. आता आपण अपक्ष आहात. मी त्यांना सांगितलं मला तिकीट ही माझ्यासाठी महत्त्वाची नाही आहे लोक, पण मी महाविकास आघाडीलाच मदत करण्याचा विचार करेन. आपल्या कार्यकर्त्यासोबत मी एक चांगला मेळावा घेईन आणि त्या मेळाव्यामध्ये सगळ्यांचे विचार ऐकून या लोकसभेच्या निवडणुकीत मी जर कॅन्डिडेट राहिलो नाही किंवा आमचा कोणी कॅन्डिडेट राहिला नाही तर आम्ही कोणाला मदत करायची याची रणनीती पुढच्या काळामध्ये लवकरच ठरवू. म्हणजे किंग नाही तर किंग मेकर बनण्याची आपली तयारी आहे. लोक का समजतात त्याचा विचार नाही. मला किंग मेकर म्हणावा हे मला अपेक्षित नाही आहे. मला कोणी किंग मेकर म्हणावा हे मला अपेक्षित नाही आहे. बरं, हां, आता शेवटी मी एक रॅपिड फायर सेशन घेतो. मी तुम्हाला एक छोटे क्वेश्चन करतो, 1-2 शब्दांमध्ये वाक्यांमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे. राजकारणात नसते तर आज काय केलं असतं? बिझनेस केला असता. माझे धंदे आहेत. मी कुठं ठेकेदारी केली नाही. माझा एक हॉटेल आहे, माझा एक हे आहे आपला पेट्रोल पंप आहे. बरं, शेती केली असती वडिलाची. आता तुम्ही हॉटेल आहे म्हटल्यावर आठवण आलं, त्या भाषणामध्ये परिणय फुके हे सुद्धा म्हणाले होते की चरण वाघमारेकडे इथला पैसा कुठून आला की त्यांनी हॉटेल बनवलं, पेट्रोल पंप बनवलं. मी त्याला चॅलेंज केला आहे की माझी बॅलन्स शीट तपास, तुझ्याकडे सगळ्या यंत्रणा आहेत, ED आहे, CBI, इन्कम टॅक्स आहे, सगळी याची सरकार आहे देशामध्ये. हे जसे बाकी जणांवर नोटीस टाकतात त्यांच्या चौकशा करतात, माझी केली पाहिजे चौकशी. मी 2005 पासून इन्कम टॅक्स भरतो. हा मजूर आहे, याची लेबर सोसायटी आहे. लेबर सोसायटीवाला माणूस लाखो बॅनर छापेल का, गावागावामध्ये लावेल का? मी त्याला त्याच दिवशी काउंटर केलं होतं ज्या दिवशी त्यांनी माझ्यावर आरोप केला. त्याच दिवशी सांगितलं होतं हॉटेल म्हणजे काय मोठी गोष्ट आहे का? बाकीचे लोक, सामान्य माणूस जर बिझनेस करायला त्यांना अधिकार आहे,
मी राजकारणात राहून बिझनेस नाही करू शकत? मी लोकांना लुटण्याचं काम नाही केलं, कमिशन नाही खाल्ली, ठेकेदाराकडून पैसे नाही घेतले, स्वतः ठेकेदारी नाही केली. मी आमदार असताना यांनी माझ्या मतदारसंघात टेंडर भरले होते त्याच्या भावाच्या नावाने सगळ्या कामाचे. 22% कमिशन घेऊन यांनी दुसऱ्या पेटीमध्ये काम विकले. अनेक ठेकेदार मला येऊन सांगायचे, ते काम नाही केले मी. बरं, तुम्हाला स्वतःविषयीची कोणती अशी गोष्ट आहे की जी बदलायला आवडेल? अशी कोणती गोष्ट नाही बदलायला, माझा स्वभाव मूळचा जसा आहे तसाच आहे. परफेक्ट. हो. अच्छा, बरं. कधी न विसरू शकणारी तुमच्या विषयीची अफवा, तुम्ही कधीच विसरू शकणार नाही अशी अफवा तुम्ही ऐकली? नाही, माझी जेव्हा जेव्हा बदनामी झाली ते कधी विसरू शकत नाही. कारण ती किती अफवा झाली होती. जी रजनी तुमसरे जी पोलीस अधिकारी होती तिने माझ्यावर विनयभंगाचा आरोप केला. ती अफवा आयुष्यभर विसरू शकत नाही. 2000 लोकांच्या समोर कामगार 2000 तिथं लाईनमध्ये लागले. मी कोणाचा विनयभंग केला असेल? कोर्टाने मला म्हणजे बाइज्जत बरी केला आहे त्या प्रकरणात. कुठलेही पुरावे नसल्यामुळे आणि कोर्टाने ऑर्डरमध्ये लिहिलं आहे की हे पॉलिटिकल इमेज डॅमेज करण्याचा प्रकार झाला म्हणून. माझ्या ऑर्डरची कॉपी आहे माझ्याजवळ. बरं, ह्यावर्षी तुम्हाला दिल्लीत काम करायला जास्त आवडेल की मुंबईत? मला कुठेही खासदारकी का होते, जर मला संधी भेटली ना ते मी या जिल्ह्यातल्या लोकांना दाखवून देईन खासदार का होते, कसा असावा खासदार. हां, ते दाखवून देईन. खासदाराचे अधिकार कोणते आहेत हे दाखवून देईन. मी आमदाराचे अधिकार दाखवले म्हणून मला 14पेक्षा जास्त मतं 2019च्या निवडणुकीत पक्षांनी तिकीट काटल्यानंतरही जास्त मतं भेटली. ते दाखवून दिलं आमदार कसा पाहिजे. आणि ती जर संधी आली मला खासदार बनण्याची तर खासदार कसा पाहिजे हे या जिल्ह्यातल्या लोकांना दाखवून देईल. आता मी एक नेत्याचं नाव घेतो, त्याच्याविषयीची आवडणारी सगळ्यात म्हणजे कोणता गुण आवडतो आणि एक गुण असा जो खुपतो? देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस मनातून कधी बोलत नाही, पोटात दाबून ठेवतात. त्यांचा आवडणारा गुण? त्यांचा आवडणारा गुण मला समजलं नाही आतापर्यंत. ते दाखवतच नाही त्यांना कोणता गुण आवडते. बरं, नाना पटोले. नानाभाऊबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा स्वभाव गुण चांगला आहे. की त्यांच्या दुश्मनी त्यांच्याकडे गेला तरी त्यांच्या पाठीवर हात ठेवतात. आणि एक खुपणारी गोष्ट? खुपणारी गोष्ट म्हणजे सगळ्याशी गोड बोलतात. बरं, प्रफुल्ल पटेल. ते देशाचे नेते आहेत, आंतरराष्ट्रीय नेते आहेत. त्याच्यामुळे ते कधी समजा प्रधानमंत्री बनतो म्हणाले तर मी त्यांच्या पाठीशी राहील. बरं, त्यांच्याविषयीची कोणती गोष्ट खुपते? काय नाही, जे शब्द देतात ते पाळत नाही. प्रफुल्ल पटेल. हां. बरं, परिणय फुके. नाही बोललेलं बरं. नाही तरी एक काही ते एखाद गुण आवडत असेल तुम्हाला त्यांच्याबद्दल नाही बोललेलं बरं. बरं, सुनील मेंढे. गोड बोले. खूप खूप धन्यवाद साहेब ही मुलाखत दिल्याबद्दल. तर हे होते महाराष्ट्राचे माजी आमदार आणि भारत राष्ट्र समितीचे आता सध्याचे नेते. या मुलाखतीत त्यांनी सविस्तरपणे त्यांच्या मनात काय आहे सगळं सांगितलं. कशा प्रकारे त्यांची राजकारणामध्ये सुरुवात झाली, कशा प्रकारे त्यांनी पद भूसवलं, कशा प्रकारे विकास कामे केली आणि त्यांच्यावर झालेले आरोप प्रत्यारोप, त्यांचा सामना कसा केला, बदनामीचा सामना कसा केला. भविष्यात आता लोकसभा निवडणुकींमध्ये सुद्धा त्यांची काय भूमिका राहणार आहे. जर महाविकास आघाडीकडून जर पक्षाने उमेदवारी दिली तर नक्कीच तीही लोकसभा लढण्याकरिता तयार आहेत असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, त्यांच्यामध्ये त्यांच्यावर काय आरोप लागले, त्यांनी कशा प्रकारे त्यांनी सगळं आपण हँडल करून आपली सत्ता त्यांनी भाजपचीच सत्ता या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न केला. सगळं प्रश्नांची उत्तरे चरण वाघमारे साहेबांनी रोखठोक अंदाजामध्ये दिली आणि आपण सुद्धा त्याच अंदाजामध्ये ही इंटरव्ह्यू ही मुलाखत शेवटपर्यंत पाहिली. त्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद. खूप खूप आभार.